नमस्कार मंडळी. आज मी काही जणांच्या जिव्हाळ्याचा, सर्वांसाठी महत्त्वाचा परंतु सोयीस्कररित्या दुर्लक्षित केला गेलेला विषय घेऊन आलेली आहे. आपल्या लक्षात आलं असेलच, आजचा विषय आहे वाचन. वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो, परंतु त्याप्रमाणे केले जात नाही. मंडळी, व्यक्ती अनेक साधनांच्या साहाय्याने शिकते. टीव्ही, संगणक, इंटरनेट, आकाशवाणी इत्यादी. परंतु तिचे सर्वाधिक शिक्षण हे वाचनातून होत असते. वाचन हा शिक्षणाचा कणा आहे, बॅकबोन. ज्याप्रमाणे पाठीच्या कण्याशिवाय शरीर ताहाट उभा राहू शकत नाही, त्याचप्रमाणे वाचनाशिवाय शिक्षण. वाचनासाठी आंतरिक प्रेरणा जागविल्याशिवाय तिची आवड निर्माण होत नाही. माणसांमध्ये अनेक गुण जन्मतः असतात. उदाहरणार्थ शूर, साहसी, धाडसीपणा, दयाळूभाव, भित्रेपणा. परंतु काही कौशल्य असतात जी आत्मसात करावी लागतात. उदाहरणार्थ हँडरायटिंग, लेखन, वाचन, निर्णय घेणं, श्रवण करणं इत्यादी. याप्रमाणे वाचन हे देखील एक कौशल्यच आहे जे विकसित करता येऊ शकते. वाचन एक तंत्र आहे जे शिकावे किंवा शिकवावे लागते. आजच्या या सेशनचा हेतूच मुळात मुलांना वाचनाचे महत्त्व समजावे आणि ती गोष्ट अंगीकारण्यासाठी त्यांनी तयार असावे हाच आहे. मी आणि वाचन हे अंतर कुठेतरी कमी व्हावे. मी आपणास वाचनाचे फायदे सांगणार नाही. फायदे सर्वश्रुत आहेत, परंतु कळतंय पण वळत नाही, हीच आपल्यापैकी अनेकांची अवस्था. पुस्तक समोर दिसत आहे, पुस्तक म्हणणार नाहीये मला वाचा. आपल्याला आपल्या मनाला म्हणावे लागेल, रे मना आपल्याला वाचायचंय. यातून बाहेर पडून आपल्याला वाचनाची आवड जाणीवपूर्वक निर्माण करायची आहे. यासाठी मी आपणास 2 महत्त्वाची उदाहरणे सांगते. पहिलं म्हणजे स्वामी विवेकानंद. असं म्हणतात, यांची एकाग्रता इतकी प्रचंड होती की एकदा वाचलेले पान, एकदा वाचलेले पुस्तक त्यांना पुन्हा कधीही वाचावे लागत नव्हते. आणि दुसरं ज्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यायला हवी ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांची पुस्तक विकत घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती पूर्वी नव्हती, म्हणून ते मिळेल तेवढा वेळ ग्रंथालयात बसून पुस्तके वाचन करीत असत. जेवणाच्या सुट्टीचा वेळ देखील ते वाया घालवत नव्हते. पावाचा एक तुकडा खाऊन वाचन करीत असत. त्यांचे म्हणणे होते की मंदिरं उभी करण्यापेक्षा ग्रंथालये उभी करा. मंदिर बांधले तर त्याबाहेर भिकाऱ्यांची रांग लागते, मात्र जर ग्रंथालये उभी केली तर नक्कीच क्लास 1, क्लास 2चे 15-20 अधिकारी तरी तयार होतील. जगात कोणत्याही सुवर्णाच्या साठ्यापेक्षा अनमोल असा ज्ञानाचा साठा आहे, जो वाचनाने मिळतो, जो कधीही संपत नाही, जो कधीही नाश पावत नाही किंवा केव्हाही चोरीला जात नाही. वाचनाने इतिहास घडला, वाचनानेच इतिहास घडविला. भूतकाळात डोकावले तर अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यातील महत्त्वाचे उदाहरण म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती, ज्यांना मिसाईल मॅन देखील म्हटलं जायचं, संशोधक, वैज्ञानिक म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप मनामनावर पाडली. वाचनाची प्रेरणा निर्माण केली आणि म्हणूनच त्यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हेच औचित्य साधून आज वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण त्यांना मनापासून अभिवादन करूयात. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.